आज आमचा प्लॅन 100% फ्लॉप होणार असं वाटतंय, कारण की सकाळपासून खूप म्हणजे खूपच पाऊस पडतोय आणि तो आत्ता 3च्या नंतर थांबलेला आहे. पण आमचा बाहेर जाण्याचा प्लॅन आहे. कुठे जाणार आहोत ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच. पण त्याआधी बाहेर जायचं म्हटल्यावर सगळी कामं आवरायला लागतात. तरी मेथीची भाजी आहे, पावसाळ्यामध्ये खूप खराब भाज्या येतात. त्यातली सगळी देठं आम्ही टाकून दिलेत आणि नुसती पानं घेतले. जवळजवळ बरीचशी भाजी टाकून देण्यातच गेले. बाहेर जाण्याचं नक्की नसतानासुद्धा मी तयारी करत होती बाहेर जाण्याची, कारण की कामं वगैरे आवरत होती आणि संध्याकाळची चहा घेतले. चहा घेतल्याच्या नंतर पुढे तयारी करायची होती आणि फायनली आमचं ठरलं, कारण की पाऊस दुपारनंतर खूप कमी आला, म्हणजे पूर्णपणे थांबला. मग आम्हाला जायचं होतं सवतसड्याला. चिपळूणमधले जो प्रसिद्ध धबधबा आहे सवतसडा, तिथे आम्हाला जायचं होतं. पण सकाळपासून खूप पाऊस पडला होता, त्यामुळे तिथे पोलीस वगैरे असतात, त्यामुळे तिकडे जाऊन देत नाहीत. पण मुलांना कसं समजवायचं, मुलांना म्हणजे जिजाला, तिला तर जायचा हट्टच होता. तिला म्हटलं सवतसड्यावर नको, आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊ, काहीतरी मस्तपैकी खाऊ आणि मग येऊ. त्याप्रमाणे आम्ही निघालो आहे. निघताना खूप गोंधळ घातलेला आहे तयार होताना. आणि त्यांना मुलांसाठी खेळणी घेण्यासाठी आम्ही एका दुकानामध्ये आले चिपळूणमध्ये, आणि दोघं पण एवढी खुश झालेत, काय घेऊ आणि काय नको असं त्यांना झालं होतं. स्वस्तिक तर सगळ्या गाड्या बाहेर काढून बघत होता, सगळ्या चालून बघत होता. आणि तो जन्मल्यापासून त्याला आम्ही अजिबात काही जास्त खेळणी घेतलेली नाहीत, गाड्या वगैरे घेतलेल्या नाहीत. प्राणीच त्याला खूप आवडतात, कारण की तो मोबाईलमध्ये वगैरे प्राणी बघतो. तर प्राणी तर घ्यायचे नव्हते, गाड्या तर स्वस्तिकचे पप्पा म्हणाले की गाड्या घेऊया. आणि हे गिफ्ट वगैरे बघून मला तर खूप भारी वाटत होतं, कारण की मला असे गिफ्ट वगैरे घ्यायचे असतात घरी डेकोरेटिव्ह आहे. ते खूप काही वस्तू होत्या घेण्यासारख्या आणि खूप काही घ्यावं असं मला वाटत होतं. मी पण एक वस्तू घेतले, ते काय घेतले ते पुढे तुम्हाला व्लॉगमध्ये कळेल किंवा मग उद्याच्या व्लॉगमध्ये कळेल. पण सध्या तरी आम्हाला स्वस्तिकसाठीच गाडी घ्यायची होती. ही नको ती नको, रिमोटवरची घेऊया का, हे घेऊया का, अशी करून तर त्याची पण चॉईस होती की ही नको ती घेऊया. असं करता करता आम्ही 2 गाड्या घेतल्या. आणि जिजासाठी सुद्धा काही मी बघत होते, कारण की खूप त्याला घेतलं म्हटलं तिला पण पाहिजेच घ्यायला. आधी ठरलं होतं की जिजासाठी घ्यायचं नाही, पण तिच्यासाठी पण घेतलं आणि काहीतरी आम्ही खायचं म्हणून आम्ही चौपाटीवर आलो चिपळूणच्या. आणि ते आम्ही खाल्ली पिझ्झा आणि स्वस्तिकला घेऊन आम्ही असं फोटो वगैरे काढायचं असं चाललंय आमचं. सवतसड्याला जाण्याचा प्लॅन कॅन्सल करून आम्ही मुलांसाठी छान खेळणी घेतली, जिजाला आवडीचं खेळणी घेतली, किंवा स्वस्तिकला सुद्धा गाड्या घेतल्या आणि छान पिझ्झा खाल्लेला आणि पुरीसुद्धा खाल्लेली. आणि हे सगळं करून आम्ही घरी आलो. आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा. भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय.